नमस्कार, क्राइम रिपोर्टर्स न्यूज में आपका स्वागत है। मैं हूं नीचे सरोज। आइए नजर डालते हैं आज कुछ खास खबरों पर। विरार में समाज सेवक प्रवीण पाटिल ने श्रद्धा के साथ मनाया शिवरात्रि का पर्व। शिवरात्रि हिंदू धर्म का बहुत बड़ा पर्व माना जाता है, जो कि पूरा देश मनाता है। उसी क्रम में विरार के साईनाथ नगर में समाज सेवक प्रवीण पाटिल द्वारा शिव मंदिर में भव्य आयोजन रखा गया। वहीं मंदिर में भोलेनाथ को जलाभिषेक करने वाले कतार में लगे रहे। वहीं सभी भक्तों के लिए महाप्रसाद अर्थात भंडारे का भी आयोजन रखा गया था एवं मेडिकल जांच शिविर का भी आयोजन रखा गया। आपको बता दें कि पाटिल अपने क्षेत्र में समाज सेवा में हमेशा आगे रहते हैं और वे हर वर्ष इसी तरह त्योहार मनाते हैं, जिससे भारी तादाद में श्रद्धालु शामिल होते हैं। महाशिवरात्रीच्या निमित्ताने आम्ही हा भंडारा ठेवलेला आहे आणि सालाबादप्रमाणे हा दरवर्षी हा प्रोग्राम चालू असतो। तरी 2,500 ते 3,000 लोक सरासरी येतच असतात। क्रीडा क्षेत्र, सांस्कृतिक आमचे सर्व जे कार्यक्रम असतात, सांस्कृतिक आहे, क्रीडा आहे, असे सर्व काही कार्यक्रम आम्ही या ठिकाणी राबवतो। त्याशिवाय वैद्यकीय आमचे प्रवीण पाटील साहेब जे अध्यक्ष आहेत ते स्वतः या हरेरीने भाग घेत असतात आणि नवीन नवीन कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करतच असतात। अख्खा विरार नाला सोपारा आहे। विरार नाला सोपारा वसई पालघर। आज जो आम्ही दरवर्षीप्रमाणे कार्यक्रम नवीन केले असतात, त्यावेळेला आम्ही 101 होमवरील जोड्या बसवल्या होत्या। तसेच काल रात्री आमच्याकडे खासदार येऊन गेले, त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की रोड आम्ही बनवूया आणि त्याचा संध्याकाळी 101 पक्वास जोडी बसवलेली आहे। ती असं हा प्रोग्राम मला आपल्या आळंदी सोडून महाराष्ट्रात कुठे होत नसेल, हा या भवानी आईबन मित्रांनी घेतलेला कार्यक्रम आहे हातामध्ये। माझं नाव गौतम राजाराम उतेकर आहे। मी आपल्या आई भवानी मित्रमंडळाचा सदस्य कार्यकर्ता आहे, सेवेदारी आहे। आज आम्ही इकडे जवळजवळ 3 वर्षापासून प्रवीण पाटलांबरोबर आम्ही इकडे कार्यरत आहोत। इकडे विविध प्रकारचे कार्यक्रम आम्ही आयोजित केलेले आहे। त्याचप्रमाणे आजचा जो महाशिवरात्रीचा महाउत्सव आहे, या महाउत्सवाच्या वेळेस आज प्रवीण पाटलांच्या साहाय्याने आणि आपल्या सर्व कार्यकर्ते आई भवानी मित्रमंडळांच्या साहाय्याने आज आम्ही इकडे 101 जोड्या बसवण्यात होमासाठी आम्ही बसवलेल्या आहेत। त्याचप्रमाणे वारकरी सांप्रदायिकच्या रीतीने आज 101 पकवास हरिपाठ नेतृत्वासाठी आम्ही इकडे 101 पकवास लावून हरिपाठ माऊलींचा ज्ञानेश्वरांचा हरिपाठ इकडे आज आम्ही आयोजित केला आहे। त्याचप्रमाणे संध्याकाळी ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम सुद्धा करण्यात आलेला आहे। आणि जसं पाटलांनी सांगितल्याप्रमाणे पुढच्या वर्षी आमची या कार्यमंडळाच्या तर्फे 101 विवाह विनामूल्य फक्त जोडप्यांनी येऊन बसावं आणि आम्ही इकडे लावण्याचा आम्ही कार्यरत उचललेला आहे। तरी त्याचप्रमाणे आपणही सर्वांनी याची नोंद घ्यावी आणि आमच्या कार्यक्रमाला असेच येऊन आपली शोभा आमची वाढवत राहावी। आणि क्राईम न्यूज चॅनलचा आम्ही फार आभारी आहे की तुम्ही आज इकडे आलात आणि आमच्या मंडळाची भेट घेतली आणि आमच्या मंडळाचे कार्यक्रम आणि पूर्वरत आणि भविष्यामध्ये होणारे कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचवण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहेत। त्यामुळे आई भवानी मित्रमंडळ आपले शतशः आभारी आहोत। माझा आईबन मित्रमंडळाचे अध्यक्ष ट्रस्टीचे अध्यक्ष प्रवीण पाटील। मंदिर 2008 पासून बनवलेलं आहे। त्यापासून आमचे विविध कार्यक्रम असे कॅम्प, मेडिकल कॅम्प, धावणे स्पर्धा, गायन स्पर्धा, डान्स स्पर्धा असे विविध स्पर्धा केलेल्या आहेत। मंदिर स्थापना झाल्यापासून आजपर्यंतचे कार्यक्रम नवीन विविध स्पर्धा कॅम्पवर चालू आहेत। आणि तसंच यावेळेला आम्ही 101 होमवर जोड्या बसवल्या होत्या। तसेच रात्री आमच्या 101 पकवास वाजवणार आहे, त्याच्यावरती हरिपाठ होणार आहे। आता मुख्य अतिथी आता रात्री आमच्याकडे वनगा साहेबांचे मुलगा येऊन गेलेले आहेत। तसे इथले स्थानिक नगरसेवक येऊन गेलेले आहेत। गजानन पाटील, दशरथ पाटील, महेंद्र पाटील हे येऊन गेलेले आहेत। संध्याकाळपर्यंत कोण येते असं आम्हाला अजून सांगू शकत नाही आम्ही नावं। आता स्थानिक खासदार येणार आहेत। आता आम्ही समज संध्याकाळी आल्यानंतर मी सांगू शकतो तुम्हाला। भक्तांना संदेश आमच्या पुढच्या वेळेला 101 विवाह सामूहिक विवाह मोफत लोकांना करण्याचा प्रयत्न आमच्या मंडळातर्फे चालू आहे। तसेच आम्ही क्राईम रिपोर्टरचे धन्यवाद आमचे आल्याबद्दल, आमच्या समस्या मांडल्याबद्दल धन्यवाद।
विरार से क्राइम रिपोर्टर्स टीवी न्यूज़ की एक रिपोर्ट।